अनिसकडून भोंदूबाबांचा पर्दाफाश. कोल्हापुरातील शिवाजी पार्क नजीक असणाऱ्या फ्रेंड्स कॉलनी येथे भोंदूगिरी करून लोकांची आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाचा अनिसनं पर्दाफाश केलाय. पंडित विनायक शास्त्री असं त्याचं नाव आहे. त्याच्या अन्य 2 सहकाऱ्यांचा देखील यात समावेश आहे. शाहूपुरी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम काल रात्री उशिरापर्यंत सुरू होतं. गेल्या काही महिन्यांपासून शिवाजी पार्क लगत असणाऱ्या फ्रेंड्स कॉलनी येथे पंडित विनायक शास्त्री नावाच्या कर्नाटकातील एका भोंदूबाबा एका आलिशान बंगल्यात भाड्यानं राहत होता. या ठिकाणी त्यांना महालक्ष्मी ज्योतिषालय नावानं ज्योतिष कार्यालय सुरू केलं होतं. या ठिकाणी तुमची कोणतीही समस्या असू दे ती काही वेळात निराकरण करू अशी सोशल मीडियावर जाहिरात करून लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत आर्थिक लुबाडणूक करत होता. 3 महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील एका मसाला व्यापारी व्यवसायात प्रगती होत नसल्यानं या भोंदूबाबाकडे गेला होता. त्यावेळी भोंदूबाबानं त्याच्या आर्थिक लुबाडणूक करत त्याला गंडे दोरे देत काही विधी करायला भाग पडले. मात्र संबंधित मसाला व्यापाऱ्याला त्याचा काही फायदा होत नसून आपली आर्थिक लुबाडणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी ही गोष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या गीता हसूरकर, सीमा पाटील यांना सांगितली. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं संबंधित मसाला व्यापाऱ्याला त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार देण्याची विनंती केली होती. मात्र संबंधित व्यापाऱ्यांना आपली मानहानी होऊ नये म्हणून तक्रार देण्यात आलं होतं. दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील यांनी काल खोटं नाव सांगून आपल्या घरगुती समस्यांचं गाऱ्हाणं त्या भोंदूबाबाला सांगितलं होतं. यावेळी पंडित विनायक शास्त्री या भोंदूबाबानं घरगुती समस्येचं निराकरण करण्यासाठी सीमा पाटील यांच्याकडे 60,000 रुपयांची मागणी केली. आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील, गीता हसूरकर, किरण गवळी, बापू माळी यांनी शहापुरी पोलिसांना याची पूर्वकल्पना देत त्याला पैसे देताना स्टिंग ऑपरेशन करत विनायक शास्त्रीसह त्याच्या अन्य 2 सहकाऱ्यांना शाहूपुरी पोलिसांनी रंगेहात पकडून दिलाय. महिन्यापासून 2-3 महिन्यापूर्वी आमच्याकडे एक तक्रार आली होती की अशा भोंदूबाबानं मी मसाल्याचा व्यवसाय करतोय आणि त्याच्यामध्ये मला बरकत यावी म्हणून त्यात यश येत नाही म्हणून मी ह्या बाबाकडे आलो होतो. त्यांनी मला 60,000 रुपये मागितले होते, पण मी त्याला 7,000 रुपये दिले आणि 7,000च्या असं झालं की साधारण 2-3 महिन्यापूर्वी एक मुलगा आमच्याकडे तक्रार घेऊन आला होता मसाल्याच्या व्यवसायात बरकत नाही म्हणून. आणि मग ह्या माणसानं कसं फसवलं तर त्यांनी आम्हाला वृत्तांत सांगितला होता. साधारण 60,000 रुपये त्यांनी त्या मुलाकडून मागितले होते, पण सुरुवातीच्या विधीला 7,000 रुपये देऊन त्याने तो विधी केला. पण त्याच्यानंतरच त्यात तो जास्तच तोट्यात जायला लागल्यावर तो अस्वस्थ झाला आणि म्हणून ह्या बाबा आपल्याला फसवतोय हे त्याच्या लक्षात आल्यावर तो आमच्याकडे अर्ज घेऊन आला आणि त्या अर्जाप्रमाणे आम्ही याच्यावरती गुन्हा दाखल तू करतोस का, तू फिर्यादी हो म्हणून सांगितलं, पण तो तसं काही झाला नाही आणि फिर्यादी झाला नाही. मग अशा वेळी नेहमीप्रमाणे आम्ही स्टिंग ऑपरेशन लावतो त्याप्रमाणे मी आणि गीता हसूरकर, किरण गवळी, बाळूमाळी वगैरेने असं प्लॅन केलं आणि काल मी स्वतः माझा दीर मला फसवतात, मी माझी नावं खोटी सांगितली आणि त्याची पत्रिकाचे आराखडे त्यांनी काढले. खोट्या नावांवरती त्यांनी माझ्या दीरांचं नाव वगैरे विचारून घेतलं आणि याच्यानंतर मला त्यांनी काल 600 रुपये म्हणजे 500 रुपये एंट्री फी म्हणजे ज्योतिषाची फी म्हणून सांगितलं आणि 100 रुपये त्या माझ्या नावाची जी पत्रिका तयार केली होती त्याच्यावरती टाकायला लावले. त्यानंतर ते हळदी कुंकू वगैरे टाकून झाल्यावर परत त्यांनी मला सांगितलं की साधारण 60-65 हजार रुपये खर्च येणार आहे आणि 60-65 हजाराचा खर्च मला चोरूनच द्यावा लागणार वगैरे सांगून तयारी करायला वेळ लागेल वगैरे वगैरे सांगून मी पैसे मॅनेज करण्यासाठी आम्ही थांबलो आणि आता आम्ही हे सगळे पैसे घेऊन तिथंपर्यंत पोचलो आणि आता त्याचा पर्दाफाश झाला आहे. त्यांनी मला गंडेदोरा म्हणजे जे कायद्यान्वये गुन्हेगारी आहे, गंडे दोरे देणे किंवा काही ताईत देणे, तर असा ताईत माझ्या त्यांनी गळ्यात घातले. एक सेकंद आम्हाला त्यांनी ताईत गळ्यात घालायला दिलेला आहे. अशा पद्धतीनं ह्याचंही शूटिंग झालं पाहिजे की किती सहज लोक फसवतात. एका क्षणात तो 60,000 आणि 65,000 मागतो. माझ्यापेक्षा येड्या इद्र्या बायकांच्याकडून तो आणि इतर महिलांकडून किंवा श्रीमंत दिसणाऱ्या भोळ्या बायकांकडून तो किती गंडे घालत असेल. अतिशय सौजन्याचा पुतळा चेहरा करून बोलणारा हा माणूस कर्नाटकातून आलेला आहे, पण महाराष्ट्रात एक चांगल्या प्रतिथयश कॉलनीमध्ये मोठा बंगला घेऊन इथं तो राहतो आहे आणि आपल्या कोल्हापूरच्या पुरोगामी शाहू महाराजांच्या कोल्हापूरच्या लोकांना फसवतोय आणि लोक फसतात. ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे.